राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचा आमदार म्हणून संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा योग्य प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रकारे विकास व्हावा ही माझी भावना आहे आणि त्याप्रमाणे मी करत राहणार। महत्त्वाचा विषय म्हणजे लांजाचा जो DP आहे हा 3 वर्षापूर्वी बनवला गेला आणि ह्याच्यामध्ये खरं तर तो जोपर्यंत नगरपालिकेची बॉडी होती तोपर्यंत तो पब्लिश करणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही आणि त्यामुळे शासनाने त्यांच्या निकषाप्रमाणे तो पब्लिश केला। आता त्या बाबतीमध्ये ज्या काही लोकांना शंका असतील, अडचणी असतील, हरकती असतील ह्या दुरुस्त करण्याबाबतची बैठक मी घेतली होती, परंतु काही लोकांचा हट्ट जे स्वतःला आपण जनतेचा कैवारी समजून जे काय लोकांना चुकीच्या पद्धतीमध्ये अडचणीत आणत आहे आणि त्यांचं म्हणणं जे आहे की आपण हा DP रद्द करावा, ते DP हा काही रद्द होणार नाही। तसंच ह्या बाबतीमध्ये काही चुका असतील, दुरुस्ती असतील, शंका असतील, हरकती असतील, ह्या बाबतीत वैयक्तिक मी असेल किंवा खासदार साहेब असतील त्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन हा DP लवकरात लवकर कसा मार्गी लागेल हे बघू। त्यांना त्यातली कदाचित माहिती नसेल, त्याच्यामुळे ते तसं बोलले असतील। काही गोष्टी ह्या निकषात बसूनच केल्या जातात, ह्याच्यामध्ये कोणावरती अन्याय होणार नाही हे देखील मी बैठकीमध्ये सांगितलं होतं, परंतु त्यांची ती भूमिका आहे, त्या भूमिकेला मी काही बोलू शकत नाही। परंतु लांजाच्या विकासासाठी हा DP लवकरात लवकर मंजूर होणं गरजेचं आहे। त्यातील ज्या काही अडचणी आहेत, त्रुटी आहेत ही दूर करणं माझी आणि आताचे खासदार नारायण राणे साहेब आहेत यांची ही जबाबदारी आहे आणि ती मी नक्कीच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पार पाडेन। आज मी उपविभागीय अधिकारी देसाई साहेबांसोबत विमानतळाची पाहणी केली, तसंच रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनची पाहणी केली। माननीय पालकमंत्री उदय सामंतांनी याबाबत मला सूचना दिल्या होत्या की काही गोष्टींची इथे जाऊन पाहणी कर, त्यानुसार मी पाहणी केली। ज्या ज्या आवश्यक सूचना होत्या त्या दिल्या। येत्या 1 वर्षामध्ये म्हणजे मला असं वाटतं की 1 एप्रिल 2026 पासून रत्नागिरीतील विमानसेवा चालू होण्याला काही हरकत नाही। आज जे टर्मिनल बिल्डिंगचं काम आहे हे माझ्या माहितीनुसार हे काम येत्या 6 ते 7 महिन्यामध्ये पूर्ण होईल, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी पॅसेंजरची जी वाहतूक असेल ती वाहतूक होण्यास किंवा चेकिंग असेल, सुरक्षेच्या ज्या बाबी असतील याच्याकरता ती जी इमारत आहे ती त्या 6 ते 7 महिन्यामध्ये पूर्णत्वास जाईल। तसंच जो टॅक्सीवे आहे त्याचं टॅक्सीवेचं टेंडर 15 मेच्या आसपास मंजूर होऊन ते काम देखील डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल। आणि जे ATC आहे, ATCच्या बाबतीमध्ये जर सांगितलं तर ATC हे कोस्टगार्डचा आपण वापर करणार आहोत आणि हे पूर्णपणे सुसज्ज आहे। तसंच इथे जे आवश्यक असणारी नाईट लँडिंगची प्रक्रिया आणखी टेकऑफची प्रक्रिया ही देखील कोस्टगार्डच्या मार्फत चालू झाली, परंतु सिव्हिल मुवमेंट होण्याकरता याला कमीत कमी 1 वर्ष जाईल, जेणेकरून ते प्रवासी विमानं जी असतील त्यांना वापरास येईल। त्याच्याकरता रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल हे उडान सेवेमध्ये इन्क्लूड केलेली गावं आहेत आणि उडान सेवेचा लाभ देखील आपल्या रत्नागिरीकरांना घेता येईल। रत्नागिरी रेल्वे स्थानकाची पाहणी मी केली। रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये ज्या ज्या काही गोष्टी अंतर्भूत करणं गरजेचं होतं त्याची मी लिस्ट स्वतः बनवून घेतली आणि मी ती लिस्ट ही पालकमंत्री उदय सामंतांकडे देणार आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढून सुसज्ज आणि देखणं असं रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन होईल। त्याच्याकरता चांगले आर्किटेक्टसुद्धा इथून लावले गेलेले आहेत, त्याच्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे अतिशय देखणं रेल्वे स्टेशन ह्या भागामध्ये असेल। लांजाचा जो घनकचरा प्रकल्प आहे ह्याच्याकरता लांजा शहरामध्ये लांजा नगरपंचायतीने जमीन घेतली, परंतु तिथल्या कोत्रेवाडीतल्या लोकांचा त्या जमिनीला विरोध आहे, म्हणून मी तिथले ज्यांच्या मार्फत ही जमीन घेतली गेली आणि ज्यांची जमीन घेतली गेली ते शिवाजी कोत्रे यांना मी कालच विनंती केली आहे की ह्या जमिनीचे पैसे तुम्ही परत करा, जेणेकरून हा इथला घनकचरा प्रकल्प रद्द करता येईल आणि हा घनकचरा प्रकल्पची जागा रद्द करून दुसरीकडे जागासुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन, परंतु शिवाजी कोत्रेंची तशी काही मानसिकता दिसत नाही। त्याच्यामुळे शेवटी पर्यायाने ह्याच ठिकाणी घनकचरा प्रकल्प करावा लागेल। जर शिवाजी कोत्रेंनी ही जमिनीचे पैसे परत केले तर हा तात्काळ प्रकल्प रद्द करून अन्य ठिकाणी हलवण्यात येईल, हे मी या निमित्ताने सांगतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।